नारळ फोडून सगळ्या गाड्यांची पूजा केली आहे. भाई राडा राडा फुल सगळे फायर झालेत गाडीवाले. का माहित नाही या डोंगरावरून लाईन अशा सगळे गाड्या झालेल्या आहेत. अरे भाई मार देगा क्या मुझे, गाड़ी दिखा क्या. अशा वगैरे पल्सर 220 आणि MT-15 मध्ये ही जोरदार रेस चालू आहे. बघा कोण जिंकतं. आता मी थोडीशी पुढे घेतली आहे, पल्सर 220 मध्ये पुढे घेतलेली आहे. अशा बघा कसं वाटतंय राईड करून. आज आम्हाला खूप भारी वाटतंय आणि आपल्याला कसं वाटतंय. मला काय सांगू आता. इथे बघ डोळे दाखव जरा. हॅलो गाईज, वेलकम टू चॅनल. आज आम्ही सगळे लोक जात आहेत राजापूरला. सगळ्यांची राईड चालू आहे. राजापुरात ना, राजापूरला सगळेजण जात आहेत. आणि आता नारळ फोडून सगळ्या गाड्यांची पूजा केली आहे. आणि आता प्रवासाला चालू करतो. आता गोप्रो आहे, ह्याची पण आता ओपनिंग करूया. सो आता निघालेलं आहे पेट्रोलमधून गणपती बाप्पाचा गजर करून. सगळे पुढे आहेत, मी मागे आहे. मला बटन चालू पण, ब्लॉगिंगचं बटन चालू पण करावं लागतं सारखं. त्यामुळे व्हिडिओ कॉल करतायत माझे बहीण भाऊ ग्रुपवरती. कुटुंब असावं असं तर त्या ग्रुपवर आहे. आणि त्यांचं व्हिडिओ कॉलिंग चालू आहे. इतर कॉल उचलणार नाही. हा भाई पब्लिक भेटली आपल्याला शेवटी. एकाच लाईनने जाऊया आपण. सगळ्यांकडे माझ्याकडे गिअर किट आहेत. देऊ पण शकतो एवढे गिअर किट आहेत माझ्याकडे. ग्लव्स घातले नाहीत, सो नंतर घालतो ग्लव्स. गरम खूप होत आहे. पवईला पोचू, पुढे जाऊन घाटकोपरला थोडं होल्ड घेऊ बस. आता इथे आलो आहे, एका वाटून एक सगळ्यात. घाटकोपरला चाय देणार तो पुढे आहे. त्याच्या मागे ड्यूकवाला आहे, त्याच्या मागे पल्सर 220 वाला आहे, मी MT वाला आहे, आणि एक मागे ॲक्टिव्हा वाला आहे. तो पवई आलेला आहे. कोण भेटतं का बघा आपण इथे. अरे भाई ॲक्टिव्हा वाला सुसाट, ॲक्टिव्हा वाला अभि सुसाट. काय म्हणते. ओमकार साहेबांची ऑर्डर आली आहे की 60-70च्या पुढे कोणी जायचं नाही. त्यामुळे मी मागून सगळ्यांना प्रशिक्षण करीन, कारण मला सगळ्यांना कॅप्चर आले पाहिजे ब्लॉगिंगमध्ये. ही फर्स्ट टाइम माझी ग्रुप राईड आहे. काय आणि सगळे चांगले आहेत. फर्स्ट टाइम सांगायची भेटलो, पण असं वाटलं की तसा काय त्यांचा जुनाच एकदम मित्र आहे, भाव. आणि सगळे एकदम फ्रेंडली आहेत सगळे. हे दोघे हाफ चड्डीवर आलेत. हा डायरेक्ट पनवेल. आता फुडली स्टॉप डायरेक्ट पनवेल. सरांची ऑर्डर आली आहे, कुठे थांबायचं नाही, काही नाही. डायरेक्ट सगळे मस्त मजा करत चाललेत. मी आपला आरामशीर मागे आहे, सगळ्यांना कॅप्चर करणार मी. आणि एकेकाच्या घरी जाऊन व्हिडिओ दाखवणार. हा बघा तुमचा वर्ग असा राईड करत होता, हा बघा. आपले फॉगलाईट मस्त दिसत आहेत ना, पण एक मागे पुढे आलाय असं वाटतंय ना. 3 प्रकारचे नवीन फॉगलाईट लावली आहे मी, दाखवतो. हा डिस्को, हा पुढे व्हाईट, मागे येल्लो. हा फक्त पुढे व्हाईट आणि हा फक्त येल्लो.
येल्लो आता मी बंद करतोय, एवढे काही गरज नाही आता. सगळे पुढे गेले, सगळ्यांना ओव्हरटेक करूया भाई. 2 एमट्या मस्त वाटतात अशा रूटवरती. अरे भाई राइडर, भाई राइडर. सो फायनली गोव्याच्या रूटवरती आलेलो आहे. आता थोडं आमचं एक मध्ये मागे आम्ही थांबलो होतो थोडं बहुत एक होल्ड अजून आमचा आला नाही. आम्ही कंटिन्यू उशीर झाल्यामुळे कंटिन्यू नॉनस्टॉप गाडी चालवतोय. काय लिहिलं तिकडे वाचूया आपण. हेल्मेट सेव्ह लाईफ. अतिशय चांगला सुविचार आहे. हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालूच नका. आणि शक्यतो तुम्ही लॉंग ड्राईव्हला असाल तर गेट गेट वगैरे घालून जावा. ड्यूकवाल्याचे माझ्या लाईटीवरचे टायर असे चमकता आहेत ना, फॉगवरती एक नंबर. सिग्नल दिलेला आहे. लास्ट टाइम मी आलो तर उडून माहीत नाही. हा भाई रस्ता एक नंबर आहे ना. रस्त्यावरती खड्डे. काय बोलतो? हा, लाईट एका गाडीची लाईट बंद झाली आहे, त्या भावावरच जावं लागेल आता. खोपोली लोणावळामध्ये आपलं स्वागत आहे. इथून लोणावळा पण सारा रस्ता आहे. पुणे स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर, स्पीड ब्रेकर. नाही नाही, समोर जगा दिसता माहित ना, हा आमच्या ग्रुपमधला आहे रायडर. मस्त वाटतंय साईड राईड करायला. थोडी भीती देखील वाटते पण काही नाही. यावेळी तरी पार्टनर कर. लास्ट टाइमचं एकदा गाड्या एका राणीमध्ये एकदा मागे आहे.
हा घाटाला मजा येते रात्रीचा फर्स्ट टाइम घाट चढवत आहे गाडी होल्ड केली नाही आणि एकदा पण अजून आता मध्ये थोडं मागे पुढे थांबवत होतो जी आज काय खायला प्यायला चहा गाडी अजिबात थांबवली आहे हा मलाच नाही माहिती कुठे आलो आता पण रस्ता एक नंबर आहे पूर्ण जिथपासून स्टार्टिंग पासून इथपर्यंत पूर्ण रस्ता पूर्ण क्लिअर आहे मी ह्या लोकांना फॉलो करतोय माझ्यासाठी पण नवीन रस्ता आहे आम्ही तिघ जण कंटिन्यू पुढे आहेत मागे दोघं जण आहेत ते दोघं जण आहेत मागे घाटावरती त्यांना थोडं मागे पडले थोडेसे आम्ही तिघं जण कंटिन्यू नॉनस्टॉप जवळजवळ मला तर वाटतं 60-70-80 तरी नॉनस्टॉप चालतोय आम्ही कारण उशीर खूप झाला होता त्यामुळे लवकरात लवकर घरी पोचण्यासाठी त्यामुळे प्रयत्न चालू आहे त्या होल्डला गेला थोडा होल्ड बघतो कुठे हे लोक गाडी कुठे थांबवत आहेत सो आता मध्ये एक पाण्याचा होल्ड घेतला होता आता पुढे नॉनस्टॉप जाऊ आता मे बी आता थांबणार नाही पाणी चहा वगैरे पियालो आता बघू आता पुढे भाई राडा राडा फुल सगळे फायर झालेत गाडीवाले तर मी पण कशाला मागे गेला मी पण चालू एक नंबर रस्ता आहे एक नंबर पूर्ण क्लीन रस्ता फायनली टनल आला टनल या टनल मध्ये आता एंट्री मारायची आहे नवीन कात्रज बोगदा एक नंबर भाई त्याच्यामध्ये मजा येते ट्रेन मध्ये वाटतं ट्रेन मध्ये आपण आपण बघू असतात वा वा इकडे सूर्य बघू शकता जवळजवळ 6-6:30 वाजलेले आहेत आता आम्हाला माहित नाही अजून किती पोचायला टाइम लागेल जवळजवळ अजून 10 वाजेपर्यंत पकडा अजून 4 तास तरी पकडा 4 तास लागतील पोचायला 10 वाजेपर्यंत टाइम लागेल आता 15 किलोमीटरने थोडा ब्रेक घेणार आहे कंटिन्यू 64चं टार्गेट ठेवलं होतं तेवढं कंप्लीट करू आता सो आता घाट लागलाय ह्या बघू शकता त्यात कसा पडलेला आहे अभि बोलला की ह्या डोंगराच्या आपल्याला मागून जायचं आहे बघतो आता कसं जातं डोंगराच्या मागून
बापरे, इथल्या का माहित नाही, त्या डोंगरावरून लाईन अशा सगळ्या गाड्या झालेल्या आहेत. सकाळी थोड्या नाश्त्याला थांबलो होतो, नाश्त्याला नाही गेलो, मग चहा प्यालो आणि आज कोणी कोणी काय नाही काय चकली तर ते खाऊन टाकलं. हा डोंगर चढायचा आहे, कसा आहे डोंगर तो बघा घाट. अरे भाई मार देगा क्या मुझे, गाड़ी निकाल के. घाट बाकी घाटांपेक्षा. अरे वा 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 बेटा वा, क्या लीन मारा तू, लीन मारा, एक नंबर. एक नंबर घाट आहे हा, मस्त मस्त वाटतो तिथे. अशा वगैरे पल्सर 220 आणि MT-15 मध्ये ही जोरदार रेस चालू आहे. बघा कोण जिंकतं. आता मी थोडीशी पुढे घेतली आहे, पल्सर 220 वाले पुढे घेतलेली आहे. अशा प्रकारे MT-15 बघा आपली पल्सर 220 वाले. आपण आपल्या घरी सांगणार आहे 90च्या स्पीडच्या पुढे जायचं नाही म्हणून आम्ही ती आज्ञा पाळतो आहे. पण आता MT-15च्या इज्जतचा सवाल आहे. आता मी आलो आहे साताऱ्याला. साताऱ्यावरनं आता मला कराडला यायचंय, तिकडूनच डायरेक्ट बाहेर पडायचं. आता सगळेजण मागे पुढे झाले, मी पण मागे पुढे आलाय. माझ्या डोळ्यात काहीतरी केलेलं, पण पाणी मारण्यासाठी मी जरा थांबलेलो, तर पूर्ण गॅस पूर्ण मागे पुढे आली आहे. आता बघू आता.
कसं वाटतंय राईड करून? आज आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि आपल्याला कसं वाटतंय? मला काय सांगू आता, एकदम स्पीचलेस. झोप आली की नाही आपल्याला? आता झोप लागेल घरी गेल्यावरती. डायरेक्ट संध्याकाळी ओंकारचे डोळे दाखव जरा. इथे बघ डोळे दाखव जरा. देखो गाइस, ये हमारे राइडर है. आता ह्याला अशी पकडून न्यावं लागणार. माझे डोळे बघ खाल्लं असे झाले राज. आता नाश्ता वगैरे थोडा केला. नाश्त्यामध्ये चहा वगैरे प्यायलो. आता कराडला डायरेक्ट कराडला जायचं आहे. सगळे लाईनीतच जाणार आहे आता, पण मागे ना पुढे. कारण तो एक टर्न येतो तिकडे, तो टर्न ना मारला तर डायरेक्ट कोल्हापूर. चुकामुक होणार खूप सारी. त्यापेक्षा आताच राईट टर्न मारू किंवा लेफ्ट टर्न काय जो असेल तो, याने सगळे एकत्रच पोहोचले जात. आर द किंग. हा आवाज काढते बाईकची. आमच्या गाडीचा आवाजच नाही, त्याच गाडीचा आवाज आहे. आणि त्याच्या जवळ जातो आणि आवाज दाखवतो. मागच्या जो वाकडा झालाय वजनाने. हा नॅशनल हायवेला होता. नॅशनल हायवे पूर्ण जाम आहे पूर्ण. तिकडून राईट मारायचा तो राईट आलाच नाही, म्हणून पूर्ण आतून गावातून पूर्ण फिरून जातोय आता. फायनली नॅशनल हायवे दिसलाय त्या साईडला. त्या हायवेकडेच जायचा प्रयत्न चालू आहे आमचा आता. पूर्ण जवळजवळ सगळं ओलं झालंय. माझा तर गिअर असल्यामुळे तर पूर्ण अजून भिजलो आहे. हेल्मेट तर पूर्ण विचारूच नका. फायनली नॅशनल हायवेवरती आलो आहे. जवळजवळ दीड ते एक तास आमचा एक्स्ट्रा गेला नॅशनल हायवेच्या शोधामध्ये. फायनली तिकडे आलो आहे. इकडे लपडी चालू आहेत, एकमेकांचे व्हिडिओ काढतायत. इथून जवळजवळ 100 किलोमीटर आहे. सगळे वडापाव खायला आले. सकाळ खाल्लं नाही, चहाच पिऊन दिवस काढतोय. सगळे आता वडापावसाठी थांबले आहेत. गाडी कुलंटवर गेली आहे. गाडी फॅन चालू झाला आहे. आता थांबूया. पुढे बसलेले प्रॉपर रायडर बघा, प्रॉपर रायडर. मागे जे मॅमने घातलं आहे ते बुलेटचं हेल्मेट आहे बहुतेक. त्याला पण अशी घ्यायची आहे लगेज बॅग. आणि ती वाटतं वॉटर बॉटल आहे, वॉटर बॅग आहे ती वाटतं. पण त्यामध्ये कसं पाणी भरणार? किती लिटर? 2 लिटर 3 लिटर किती पाणी भरतं? सो आता जरा 2 मिनटाचा ब्रेक घेणार. जरा थांबू इथे आता. 10 मिनटांमध्ये गावी पोचू. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. हां 25-30 किलोमीटर.